मित्रो, आपण पूर्वीच्या एका पाठामध्ये आपण पाहिलं होतं की प्राचीन काळामध्ये, विशेषतः वैदिक काळामध्ये आणि बौद्धकालीन शिक्षणामध्ये कशी शिक्षण व्यवस्था होती. आता या कालखंडामध्ये उच्च शिक्षण जे आहे त्याच्या अध्ययन संस्था कोणत्या होत्या याचा आपण या काळात विचार करू. तसंच त्या काळी जी विद्यापीठं होती त्या विद्यापीठांचा थोडासा परिचय करून घेणार आहोत. यामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे गुरुकुलाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असे. आपण पूर्वीच्या पाठामध्ये हा विचार केला होता की गुरुकुलामध्ये मुलं शिक्षण घेत असतात. ही जी गुरुकुलं असत ही जे त्या तत्कालीन जे राजे असायचे त्या राजाच्या क्षेत्रामध्ये जो कोणी एखादा आचार्य किंवा एखादा गुरु फार मोठा विद्वान मनुष्य असायचा तर त्या जनाच्या घरी म्हणण्यापेक्षा त्यांनी एक गुरुकुल स्थापन केलं असायचं आणि त्या ठिकाणी त्या राजाची मुलं किंवा जी काही समाजातली वेगवेगळ्या स्तरातली मुलं असायची विशेष करून, परंतु तरीसुद्धा की असं दिसतं जरी सगळ्यासाठी शिक्षण खुलं होतं असं जरी आपण म्हटलं तरीसुद्धा विशेषतः समाजातील जो काही वरचा वर्ग जो आहे तर त्याच वर्गातली मुलं हे शिक्षण घेत असत. या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गुरुची सेवा करावी लागायची. म्हणजे अशा अर्थानं सेवा की अगदी सकाळी उठायचं, स्नान करायचं, व्यायाम करायचा, ऋचा म्हणायच्या, संध्या म्हणायच्या, नंतर जे काही सकाळी जे लागतं आपल्या आश्रमासाठी लागणारं भोजन जे आहे त्यासाठी लागणारी व्यवस्था आहे, सरपणान्न असेल म्हणा, सारवणं असेल म्हणा, अशा प्रकारे सगळ्या सोयी सगळ्या सेवा ह्या विद्यार्थ्यांना कराव्या लागत असतात. दुपारी अभ्यास करायचा, दुपारी जेवण, त्याचा एक दिनक्रम ठरला असेल आणि अशा पद्धतीने हे शिक्षण असतं. आता हे झालं, परंतु गुरु जे असत हे गुरु खूप विद्वान असायचे. पण हे जरी असलं तरीसुद्धा गुरु जरी विद्वान असले आणि गुरुकुलात सगळं शिक्षण होत असलं तरी साधारणपणे जो भर असे तो सगळा अध्यात्माशी किंवा विशेषतः धर्माशी निगडीत असाच तो असायचा किंवा त्याच्यावर फोकस असायचा आणि त्या अनुषंगानंच बाकीचं शिक्षण दिलं जायचं. किंबहुना आपण असं म्हणूया की जे शिक्षण दिलं जायचं त्याचा पाया हा धर्म हाच होता. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की त्यावेळेसुद्धा बाकी सगळ्या शास्त्र किंवा काही कला शिकवत होते. म्हणजे धनुर्विद्या असेल म्हणा किंवा आणखी ज्या काही बाकीच्या कला आहेत 64 कला आपण म्हणतो या सगळ्या जरी शिकवत असल्या तरीसुद्धा फोकस हा विशेष करून शेती, व्यापार आणि अध्यात्म, वेद, यज्ञ यांचे ह्याच्यावर सगळा तो भर असायचा. आता या ठिकाणी ही जी काही गुरुकुल होती ती मी कशी म्हणल्याप्रमाणे एक विशिष्ट राजा आहे, ते राजाचं काही क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये एखादा गुरु आहे आणि त्या गुरुकडं हे त्या आश्रमाच्या गुरुकुलामध्ये ते गुरुकुल स्थापन केली असायची आणि त्या ठिकाणी जायची. ते जे आचार्य असायचे त्यांना खूप तसा समाजामध्ये मान असायचा. इव्हन राजा देखील मान त्यांना खूप द्यायचा, अशी साधारणपणे परंपरा होती. आणि गुरु शिष्यामध्ये सुद्धा जे काही रिलेशन्स होतं ते अगदी वडील आणि मुलगा किंवा जे पालक आणि पाल्य असा जो असतो अशा प्रकारचा संबंध असायचा. म्हणजे असं नाही की हे विद्यार्थी आहेत असा हा प्रकारच नव्हता, अंतर नव्हतं विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये. पण त्याचबरोबर कडक शिस्तही होती. म्हणजे आचरणाच्या संदर्भात मद्यपान करायचं नसेल किंवा आणखी कुठले जे असामाजिक ज्याला आपण म्हणू येतात कारण जे असामाजिक असेल या कुठल्याही गोष्टी तो विद्यार्थी असता कामा नये. ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, चैनीच्या कुठल्या गोष्टी चालणार नाहीत. श्रीमंताचा मुलगा असू देत, गरिबाचा मुलगा असू देत, ते सर्वांना समान वागणूक मिळत असे. म्हणजे आपण म्हणतो ना की तिथं कृष्णही होता आणि तिथं सुदामाही होता आश्रमामध्ये. अशा अर्थानं या गुरुकुलामध्ये हे शिक्षण मिळत असते. नंतर जे येतं ते परिषदा. आता ह्या परिषदा ज्या असेल, परिषदा म्हणजे काय व्हायचं की एखाद्या राज्याच्या क्षेत्रामध्ये जे काही आचार्य असतील किंवा एखादा मोठा गुरु असेल तर तो अशा परिषदा भरवायचा. इतर भागातले, इतर राज्यातले काही विद्वान असतील त्यांनी यावं आणि माझ्या शिष्यांच्या बरोबर काही संवाद करावा, विचारांची देवाणघेवाण करावी, वादविवाद करावा, अशा पद्धतीचे साधारण कॉन्फरन्स होत असत आणि त्याच्यातून एक प्रकारचं मंथन व्हायचं आणि एक चर्चा होऊन एक ज्ञानामध्ये वृद्धी होत असे.
ह्या ज्या परिषदा आहेत ते विशेष म्हणल्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणाकडून संचलित केले जात असे आणि त्यामध्ये तत्त्वज्ञान, वेदांत व विधिज्ञान यांचा अभ्यास होत असे. तामिळनाडूमध्ये ज्या संगम जो भाग होता तो देखील असाच प्रकारचा या परिषदाच होत होत्या आणि या परिषदामधून खऱ्या अर्थानं म्हणजे आज आपण ज्याला थोडंसं कॉन्फरन्स जसे म्हणतो तसा प्रकारचा, परंतु त्या ठिकाणी ते जे विद्वान जे काही होते गुरु किंवा ते आचार्य ते असे कॉन्फरन्स किंवा परिषदा भरवत असत. नंतर दुसरा एक प्रकार असाच आहे, तो म्हणजे संगोष्ठी किंवा ज्याला आता आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये अगदी कॉन्फरन्स असे म्हणतो. यात फरक काय परिषदामध्ये ह्या संगोष्ठी व कॉन्फरन्समध्ये फरक काय होता, तर त्यावेळी जे राजे असत, राजेच अशा प्रकारच्या परिषद, मगाशी आपण म्हणलं की परिषदामध्ये आपण असं म्हणलं होतं की ते कोण भरायचं, ते आचार्य भरवायचे. म्हणजे समजा अशी कल्पना करू, माझं या ठिकाणी एक गुरुकुल आहे, माझ्या गुरुकुलामध्ये 25-30 विद्यार्थी शिकत आहेत आणि मला असं वाटतं की माझे विद्यार्थी खूप बऱ्यापैकी तयार झालेले आहेत, तर मी दुसऱ्या राज्यातले काही दुसरे किंवा आचार्य असतील त्यांना आमंत्रित कसे तुमचे विद्यार्थी घेऊन या आणि त्या ठिकाणी चर्चा होत असते. इथं मात्र आता कॉन्फरन्समध्ये मात्र राजाच अशा प्रकारचे कॉन्फरन्स बोलवायचा. म्हणजे या ठिकाणी थोडासा वरचा दर्जा होता. म्हणजे या ठिकाणी आचार्य असे यायचे, वेगवेगळ्या राजाच्या पदरी असलेले जे काय आचार्य असायचे तर हे आचार्य यायचे आणि ते वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असत. आता या ठिकाणी ज्या चर्चा व्हायच्या, जे वादविवाद व्हायचे आणि त्याच्यातून ठरत असे मग हा अमुक अमुक हे विद्वान जे आहेत या अमक्या अमक्या राजाकडं जे विद्वान जे सर्वश्रेष्ठ विद्वान आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीनं ह्या विद्वानांची चर्चा होत असे. आता हा जो काही प्रकार आहे ह्या संगोष्ठीचा, ते आपण पाहतो की प्रत्येक राजाकडेच असे आचार्य असल्यामुळं आणि हे आचार्यांच्या अशा कॉन्फरन्स होत असल्यामुळं आणि त्यांच्यामध्ये वादविवाद व्हायची, ज्याला आपण विचारांचं मंथन असेल, खंडन मंडन असेल, जे तर्कशास्त्र जे आहे त्याचा अभ्यास व्हायचा आणि पुन्हा त्याला रेफरन्सेस द्यायचे, वेदाचं ज्ञान किंवा वेदाचं इंटरप्रिटेशन आपण म्हणूया की इंटरप्रिटेशनमध्ये काय फरक आहे, अशा पद्धतीनं ती चर्चा होत असते. नंतर असाच थोडासा प्रकार जो आहे तो म्हणजे आश्रम. तर हा जो आश्रम असे ते देखील काय असायचं की या ठिकाणी जे विद्वान आहेत किंवा जो आचार्य आहे, जे आचार्य आहेत ते स्वतःचं एक आश्रम स्थापन करत असतात. या आश्रमामध्ये असे विविध देशातली म्हणजे देशातली म्हणजे त्या तत्कालीन विविध राज्यातले म्हणूया आपण किंवा वेगवेगळ्या प्रांतातले म्हणूया आपण असे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत असत. ह्या आश्रमाचा खर्च हा दोघांकडून चालत असते. एक म्हणजे काही राजे, तत्कालीन काही समाजातले काही धनिक जे लोक असत, हे अशा आश्रमाला पैसे देऊन ह्या आश्रमाचा सगळा खर्च भागवत असत आणि या आश्रमामधून देखील अशा प्रकारच्या याचा जो काही शिक्षणाचा जो भाग आहे तो होत असे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या, गुरुकुल असतील, परिषद असतील, संगोष्ठी असेल, आश्रम असेल, यामध्ये साधारणपणे प्रोसिजर सारखीच आहे, काय फार फार मोठा फरक आहे असा भाग नाही. परंतु गुरुकुलामध्ये आपण असं म्हणूया की आश्रम जे आहे ते थोडंसं गुरुकुलाचंच मोठं रूप आहे. कारण गुरुकुलं जी होती ती एकाच राजाच्या अंडर असलेल्या एखाद्या गुरुच्या कडे येणारे विद्यार्थी होते आणि आश्रमामध्ये मात्र इतर ठिकाणांसुद्धा, बाहेरच्या ठिकाणांसुद्धा विद्यार्थी येत असत आणि त्या ठिकाणी ज्ञानग्रहण करत असत. आणि ह्याचे काही विद्वान जे संत असेल त्या आश्रमामध्ये पुन्हा मग अशी म्हणल्याप्रमाणे विचाराची देवाणघेवाण होत असे आणि ज्ञानाची वृद्धी होत असे. आणि पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विद्यापीठ. कदाचित असं झालं असावं की ह्या व्यवस्था आहेत, ह्या व्यवस्था उच्च शिक्षण द्यायला पुरेशा नाहीत असं वाटल्यावरून की विद्यापीठांची स्थापना व्हायला सुरुवात झाली. आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी शंकराचार्यांनी शृंगेरी, कांची, द्वारका, पुरी व बद्री जी स्थापना केली. तसंच ही जशी स्थापना केली विद्यापीठं होती तशीच मग नंतर आपण पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया की काही अशोकांनी काही म्हणजे सम्राट अशोकांनी विद्यापीठं काही स्थापन केली आणि तत्कालीन राजाने नंतर काही विद्यापीठं स्थापन केलेली आहेत. आणि ह्या विद्यापीठामध्ये मात्र अनेक ठिकाणी म्हणजे हे पुन्हा हे आश्रमाचं फार म्हणून आपण पुन्हा ते मोठंच रूप आहे, विस्तारित रूप झालं आणि हे विद्यापीठामधून
उच्च शिक्षण दिलं जावं लागलं. आता ही जी काही विद्यापीठ आहेत ती कोणकोणती आहेत आणि कशी आहेत ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया नंतर. तसंच मठ, विशेषतः जे धर्माचा अभ्यास करणारे जे काही आचार्य होते, विद्वान होते, संत होते, महात्मे होते, हे काय करायचं, काही असे त्यांनी मठ स्थापन केले. शैव आणि वैष्णव हे जे काही पंथाचे लोकांनी स्थापन केले होते आणि ते हे मठ जे असायचे याचा जो खर्च असायचा किंवा आपले जे सगळं काम चालायचं हे कुठल्यातरी मंदिराशी जोडलेलं असायचं सगळं, आणि मंदिराचंच व्यवस्थापन त्या मठाशी निगडीत असे. असेच मठ, त्याला मठ आपण म्हणणार नाही, पण बौद्ध ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतं की त्यांनी ते विहार असे स्थापन केले होते आणि ते विहारातून ते जे बौद्ध भिक्षू आहेत ते देखील असे अध्ययनाध्यापनाचं काम करत असत. तर हे जे काही मठ आहेत किंवा हे विहार असतील ह्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः धार्मिक शिक्षणावर जास्त भर होता. म्हणजे धर्म, अध्यात्म, मोक्षप्राप्ती किंवा निर्वाण किंवा हा जो भाग आहे सगळा याच्यावर सगळा भर होता आणि त्या पद्धतीनं हे सगळं शिक्षण होत असतं. म्हणजे हा जो सगळा पार्ट आपण पाहिला तर याच्यामध्ये पुन्हा मी तुम्हाला सांगतो की सगळा जो भर आहे तो साधारणपणे धार्मिक शिक्षणावरच भर होता. आता पुढे जे आहे त्याचं आपण जे विद्यापीठं म्हणतो तुम्हाला की विद्यापीठं जी स्थापन झाली त्यामध्ये एक महत्त्वाचं विद्यापीठ आहे ते म्हणजे तक्षशिला. हे विद्यापीठ पाकिस्तानातील रावळपिंडीपासून वायव्य दिशेला 32 किलोमीटर अंतरावर गांधार प्रांताच्या राजधानीमध्ये असलेलं होतं आणि इसवी सन 5व्या शतकापूर्वी नालंदा विद्यापीठ उदयाला येण्यापूर्वीच हे विद्यापीठ प्रसिद्ध शिक्षण केंद्र होतं. इथं सुरुवातीला वैदिक आणि नंतर बौद्ध शिक्षण दिलं जायला लागलं. इथं 16 वर्षी प्रवेश दिला जात असे आणि 18 वर्ष पुढं अध्ययन विद्यार्थी तिथं करत असत. तिथं 500 विद्यार्थी त्यावेळेला त्यांची सोय होती. त्यांचे आचार्य, परदेशी येणारे काही विद्यार्थी यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होती. या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं वेद, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, व्याकरण, चिकित्सा, विज्ञान, सैनिक विद्या, वास्तुकला, सर्पदोष, चिकित्सा इत्यादी विषयाचे शिक्षण दिले जाईल. त्या काळी सैनिकी शिक्षणाचे हे एक प्रमुख केंद्र होते. भारतीय युद्धकलेशिवाय ग्रीक युद्धकलेचे देखील या ठिकाणी शिक्षण दिले जात असे. विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार विषय निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. तिथं जातीभेद नव्हते. हे विद्यापीठ वैद्यकशास्त्र, व्याकरण तसेच राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी विशेष प्रसिद्ध होते. प्रसिद्ध वैद्य चरक प्रमुख व्याकरणकार आपल्याला माहीत असेल की पाणिनी नावाचा जो काही व्याकरणकार आहे संस्कृतमधला तो इथलं प्रॉडक्ट होतं. आणि कुशल राजनीतीने कौटिल्य, ज्याला आपण अर्थशास्त्राचं जनक म्हणतो, भारतीय अर्थशास्त्राचं जनक, ते कौटिल्य हे देखील ह्या विद्यापीठाशी संबंधित होतं. या विद्यापीठात शिकण्यासाठी संपूर्ण शिक्षणासाठी 1000 सुवर्णमुद्रा शुल्क आकारलं जायचं. गरीब मुलांकडून शिक्षण संपल्यावर काम करून पैसे देण्याचं ठरवून घेतलं जायचं. आणि जे अगदीच गरीब विद्यार्थी असतील त्यांना तेही सांगता येणार नाही की शक्य होणार नाही, तर त्यांच्याकडून काय केलं जायचं की तुम्ही काही काम करा, शिकतानाच काही काम करायचं असं त्या विद्यापीठातलं. की थोडक्यात आत्ता जी आपली कमवा शिका योजना जी आहे तशा प्रकारे साधारणपणे ती सोय होती. दुसरं जे विद्यापीठ आहे ती नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठ हे बिहारमध्ये पाटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर विद्यापीठ आहे आणि सम्राट अशोकाने विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाच्या एक बौद्ध विहार खरं सुरुवात होता आणि नंतर 5व्या शतकाच्या नंतर या अभ्यासक्रम केंद्राला कुमारगुप्त यांनी विद्यापीठात रूपांतर, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला अशोकाने तो विहार स्थापन केला आणि त्याचं रूपांतर कुमारगुप्तानं विद्यापीठामध्ये केलं. या ठिकाणी आणि हे प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचं केंद्र होतं. लक्षात घ्या, हे इतकं विद्यापीठ मोठं होतं आणि प्रसिद्ध होतं म्हणजे लक्षात येईल इथं वर्णन पुढं ऐकल्यानंतर आपल्याला की त्या काळात म्हणजे आपल्याला असे कदाचित विश्वास बसणार नाही इतकं हे विद्यापीठ मोठं होतं आणि त्याची व्यवस्था त्या विद्यापीठामध्ये
केली जात असते. म्हणजे त्या ठिकाणी या विद्यापीठामध्ये पहा त्याची जी इमारती होत्या पहा, म्हणजे 1 मैल लांब आणि अर्धा मैल रुंद असायचा परिसर होता. त्या 6 महाविद्यालय होते परिसरामध्ये आणि चारही बाजूला विटांनी बांधलेला एक कोट होता. 1000 लहान लहान असे कक्ष होते, ज्याला आपण क्युबिकल्स म्हणूया किंवा छोट्या खोल्या म्हणूया अलीकडच्या काळामध्ये व्याख्यान द्यायला, म्हणजे वर्ग खोल्या म्हणूया आपण, अशा खोल्या होत्या. आणि त्या काळामध्ये तिथं 8,500 ते 10,000 विद्यार्थी होते. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकांना राहण्यासाठी 4,000 खोल्या होत्या. तर ह्या खोल्यासुद्धा काही 2 मजली, काही 4 मजली, काही 9 मजली इमारती होत्या. आणि या ठिकाणी क्रीडांगण होतं. म्हणजे एवढी मोठी व्यवस्था त्या काळात, म्हणजे आता कल्पना करा की या काळामध्ये विद्यापीठाची जी काही कल्पना आहे किंवा विद्यापीठाचा जो काही विस्तार आपल्याला पाहायला मिळतो, खरोखर म्हणजे आश्चर्यकारक आहे. विद्यापीठात ग्रंथ आणि समृद्ध अशा वाचनाची व्यवस्था होती. या ग्रंथसंग्रहासाठी 3 भव्य इमारती होत्या आणि या इमारतीमध्ये प्रचंड संख्येनं ग्रंथ होते. परंतु दुर्दैवाने काय झालं की बख्तियार खिल्जीनं ही सगळी ह्याचा उध्वंस केला. संपूर्ण ग्रंथालय जाळून टाकलं आणि तत्कालीन जे अधिकारी होते, शिक्षक होते, त्यांचा वध केला. त्यामुळे संपलं. या काळामध्ये सुद्धा ह्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळण्यासाठी फार एक टेस्ट असायची आणि ती टेस्ट पास झाला तरच विद्यार्थ्याला प्रवेश मिळायचा. जे विद्यार्थी यायचे त्याच्यात 30%, 25 ते 30% विद्यार्थीच ती टेस्ट पास व्हायची आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळायचा. म्हणजे आजसुद्धा पहा, आज आपल्याकडे जे आपण एंट्रन्स टेस्ट वगैरे म्हणतो, तर त्या काळामध्ये सुद्धा ही अशी व्यवस्था त्या ह्याच्यामध्ये होती. आता हे जे विद्यापीठ आहे, हे बौद्ध धर्मामधलं जे काही 2 पंथ आहेत, हिनयान आणि महायान, त्यापैकी महायान पंथ जो आहे त्याचं हे प्रमुख केंद्र होतं. पण या विद्यापीठाचं आणखी वैशिष्ट्य असं होतं, हे जरी बौद्ध धर्मीयांचं विद्यापीठ असलं तरी या विद्यापीठामध्ये इतर धर्माचा देखील अभ्यास होत होता. लक्षात घ्या, म्हणजे हिंदू धर्माचा आणि जैन धर्माचा देखील अभ्यास होत होता. तसं ह्या विद्यार्थ्यांना एक तिथं या ठिकाणी ग्रहगणिताचा अभ्यास, शब्दविद्या, व्याकरण, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, कलाकौशल्य, ज्योतिष, वास्तुकला असं देखील शिक्षण दिलं जायचं. आणि यामध्ये हिंदूंचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ यांना खूप मान दिला जायचा. म्हणजे तसंच हिनयान पंथीय त्रिपिटक आणि इतर जुने बौद्ध धर्मीय ग्रंथ यांना देखील मान दिला. म्हणजे जरी महायान पंथाचं जरी हे विद्यापीठ असलं तरी हिनयान पंथ जो आहे त्यांचा देखील धर्मग्रंथ आहे, त्याला देखील त्या ठिकाणी स्थान होतं, त्याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी केला जायचा. या विद्यापीठामध्ये त्या काळी 1500 शिक्षक होते आणि त्यातील 1000 शास्त्र आणि सूत्र शिकवायला त्यात मास्टर होते. तर 500 शिक्षक हे 30 विद्यात प्रवीण होते. 10 शिक्षक 50 विषयात प्रवीण होते. नालंदा विद्यापीठामध्ये साधारण दररोज 1000 व्याख्यानं किंवा वादविवाद चालू असत आणि 100 विषय शिकवले जात असत. म्हणजे हे सगळं आपण ऐकलं किंवा पाहिलं आपल्या लक्षात येईल की हे विद्यापीठ किती मोठं होतं आणि किती महत्त्वपूर्ण असं अभ्यासाचं केंद्र होतं हे आपल्या लक्षात येईल. याशिवाय आणखी काही विद्यापीठं छोटी होती, ती म्हणजे विक्रमशिला विद्यापीठ. हे बिहारमध्ये गंगा नदीच्या उजव्या तीरावर भागलपूरजवळ वसलेलं होतं. आणि धर्मपाल जे काय म्हणजे सम्राट धर्मपाल आहे, त्यांनी हे विद्यापीठ स्थापन केलेलं होतं आणि म्हणून त्याला विक्रमशिला असं नाव दिलेलं आहे. एक इथंसुद्धा तिथं विद्यालय परिसरामध्ये 108 मंदिरं, 6 महाविद्यालये, 4 वसतिगृह होती. याशिवाय विशाल असं सभाभवन होतं. त्यात एका वेळी 8000 व्यक्तींची बसण्याची सोय होती. पहा, 8000 व्यक्तीची बसण्याची सोय असलेलं सभागृह होतं. विद्यापीठाच्या सभोवताली विटांचे तट असून 6 महाविद्यालयांची स्वतंत्र प्रवेशद्वारे होती आणि प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर इमारतीवर सुंदर चित्र रेखाटलेली होती. म्हणजे या ठिकाणी ह्या विद्यापीठाची जे काही आपण ऐकतो तर असं म्हणजे काही वेळा असं वाटतं की खरोखर असं होतं का, काय काल्पनिक आहे असं वाटावं, इतकी ही भव्य विद्यापीठ त्या काळात होती. याच विद्यापीठामध्ये अतिथीसाठी म्हणजे जे काही बाहेरचे लोक त्यांच्यासाठी एक, ज्याला आपण हल्लीच्या भाषेत
गेस्ट हाऊस म्हणूया, अशा प्रकारची धर्मशाळा होती आणि तिथं विनामूल्य निवास आणि भोजनाची व्यवस्था होत असे. इथंसुद्धा त्या नालंदा विद्यापीठाप्रमाणेच या ठिकाणीसुद्धा विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश परीक्षा असायची आणि त्या ठिकाणी जे काही विद्वान पंडित असत ती परीक्षा घ्यायची. त्याला आपण भट्टारक, नरोत्पल वगैरे वगैरे असे जे रत्नवर्ज, त्रिमित्र ह्या 6 वेळाचे प्रमुख आचार्य होते आणि ते अशी परीक्षा घ्यायची आणि ती परीक्षा पास झाला तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. इथंसुद्धा अभ्यासक्रमामध्ये भौतिक विज्ञान, व्याकरण, कर्मकांड, न्यायशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, वेद, बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय इत्यादी विषयी शिक्षण दिलं जायचं. तंत्रमार्गाच्या अध्यापनात विशेषतः वज्रयान व सहजयान यावर भर दिला जायचा. तर लक्षात घ्या, ही जी विद्यापीठ म्हणजे आता काय झालं की नालंदा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या पुढची विद्यापीठ स्थापन व्हायला त्यांना एक काय म्हणूया आपण एक रोल मॉडेल मिळालं होतं आणि त्यामुळे अशी वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं स्थापन झालेली होती. या विद्यापीठाचं कार्य व्यवस्थापन समितीद्वारा पार पाडलं जायचं आणि या व्यवस्थापन समितीमध्ये 6 महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख भिक्षूंचा समावेश असे. म्हणजे पहा, जी 6 महाविद्यालये होती त्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये त्याचे जे काही प्रमुख आहे ज्याला आपण आता प्रिन्सिपल म्हणतो अशा या लोकांच्या द्वाराच हे सगळ्यांचं व्यवस्थापन पाहिलं जायचं आणि हा जो त्याचा मुख्य असेल ज्याला आपण अलीकडे कुलगुरू म्हणतो त्याला अधिष्ठाता म्हणायचं किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये डीन असं म्हणतो. हा अत्यंत विद्वान, ही व्यक्ती अत्यंत विद्वान असणं अपेक्षित होतं आणि धार्मिक वृत्तीचे असणं आणि अर्थातच तो भिक्षू असणं अपेक्षित होतं. याची निवड फार अगदी दक्षतेने घेतली जायची. या विद्यापीठात देखील त्या काळामध्ये 3000 साधारणपणे विद्यार्थी होते आणि 108 उच्च दर्जाचे विद्वान शिक्षक होते. ह्या विद्यापीठाचं जे काही पतन जे झालं ते 13व्या शतकाच्या सुरुवातीला ते बख्तियार खिलजीनंच हे देखील विद्यापीठ जे आहे पूर्णपणे भस्मसात करून टाकले. त्या ठिकाणी लायब्ररी सगळी जाळून टाकली, पुस्तकांना आगी लावल्या आणि सगळ्या लोकांना त्यांनी खलास करून टाकलं. त्यातले काही म्हणजे एक त्यांचा जो अधिष्ठाता प्रमुख होता त्यावेळा ज्याला आपण असं म्हणतात की भिक्षू श्रीभद्र काही आपल्या साथीदाराबरोबर पळून गेला तर त्याला चुकवून आणि तो गेला तिबेटमध्ये. तर मग आपल्याला माहिती आहे की तिबेट हे सुद्धा बौद्ध धर्मियाचं एक मोठं आजसुद्धा स्थान आहे. तसंच मिथिला हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ देखील अशाच पद्धतीचं विद्यापीठ होतं आणि मी मग अशी म्हणल्याप्रमाणे नालंदा विद्यापीठ जे आहे नालंदा विद्यापीठ हे खरं म्हणजे सगळ्यांचं केंद्र होतं, म्हणजे त्याला रोल मॉडेल होतं आणि त्या विद्यापीठाच्या ह्यानंच गायडन्स खाली म्हणा किंवा ते रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून हे विद्यापीठं सुरू होती. तसे कुंडनपूर विद्यापीठ आहे हे सुद्धा साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये स्थापन झालेलं विद्यापीठ होतं आणि कल्पसूत्र आणि नवतत्व या जैन ग्रंथावरून या विद्यापीठामध्ये बद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळते की वैशाली जे काही नगर आहे बिहारमधलंच तिथं जवळ कुंडग्राम किंवा कुंडनपूर नावाचे नगर होतं. त्या ठिकाणी विद्यापीठ स्थापना झाली होती आणि अगदी सेम या ठिकाणी जे काही मगाशी म्हणल्याप्रमाणे जे नालंदा विद्यापीठ चाललं असे तसे तेवढं मोठं विद्यापीठ नव्हतं, परंतु तसेच साधारणपणे तसेच रचना जी आहे ती तशी असायची. प्रारंभी सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर म्हणजे वयाच्या 16व्या वर्षानंतर या विद्यापीठात विद्यार्थ्याला प्रवेश मिळायचा. तर पुन्हा वेदांग, इतिहास, आख्यान, तत्त्वज्ञान, गणित, व्याकरण, ज्योतिष, धार्मिक ग्रंथ यांचं शिक्षण दिलं जायचं. वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासाला जास्त महत्त्व मिळे व इतर अभ्यासक्रम त्या मानाने गौण मान्यता असतात. हा थोडासा फरक आहे. नंतर वल्लभी विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ हे गुजरातमध्ये स्थापन झालेलं विद्यापीठ आहे. आता ह्या विद्यापीठाचं थोडंसं वेगळं पण असं आहे की हे विद्यापीठ नालंदा विद्यापीठाच्या काय म्हणू आपण मधून म्हणा किंवा ते महायान पंथाचं जे केंद्र होतं नालंदा विद्यापीठ, तर हे जे आहे या ठिकाणी उत्तर भारतामधील गुजरातमध्ये भावनगरजवळ कठियावाड जे आहे तिथे विद्यापीठाची स्थापना केलेली होती. हे हीनयान पंथ जो आहे बौद्ध धर्माचा हीनयान पंथ आहे, ह्या हीनयान पंथांसाठीचं हे होतं विद्यापीठ स्थापन केलं होतं. या विद्यापीठामध्ये ज्याला आपण असं म्हणलं
की अशी मग सांगितलं की हे प्रतिकारात्मक म्हणजे नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकारातनं झालेलं आहे. विद्येचं माहेरघर व आंतरराष्ट्रीय व्यापार बंदर असा वल्लभीचा उल्लेख काश्मीरी पंडित सोमदेव यांच्या कथासरीच्या सागरात मैत्रीण ताम्रपत्रात आढळतो. म्हणजेच या ठिकाणी ह्या विद्यापीठाचं देखील महत्त्व आपल्याला ह्या वाक्यावरून किंवा या संदर्भावरून लक्षात येतं की हे देखील विद्यापीठ किती महत्त्वाचं होतं. या विद्यापीठामध्ये अनेक मठ आणि विहारांची स्थापना केली होती आणि या विहारात जवळपास 6,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. या विद्यापीठात देशविदेशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात, म्हणजे बाहेरच्या देशातील विद्यार्थी देखील येत असत. आणि अध्यापनाचं माध्यम हे प्राकृत आणि संस्कृत होतं. लक्षात घ्या, फरक थोडासा तिकडे झालेला आहे. तिकडं जे होतं बहुतेक सगळं पाली आणि संस्कृत, तिकडं प्राकृत आणि संस्कृतमध्ये हे शिक्षण व्हायचं. ह्या विहारात श्रीमंत गरीब अशी तफावत केली जात नसे. समान संधी सर्वांना लाभ व्हायचे आणि विहारातील विद्यार्थी साधी राहणी व उच्च विचारसरणी असून शांतता, शिस्त ते सर्वसाधारण आचार नियम त्यांना पाळायला लागत असत. या विद्यापीठातसुद्धा पुन्हा अध्यात्मविद्या, कला, व्याकरण, राजनीती, राजनियम, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, साहित्य आणि धर्मशास्त्राव्यतिरिक्त वेदांग, इतिहास, तत्त्वज्ञान, ज्योतिर्विद्या, भूगोल, अंकगणित, धातुविद्या, व्रत इत्यादी विषयांचं शिक्षण दिलं जायचं. या विद्यापीठात देखील ग्रंथालयाची सोय होती. याचं वैशिष्ट्य असं होतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या विद्यार्थ्यांना राजदरबारात उच्च पदावर नियुक्त केलं जायचं. म्हणजे लक्षात घ्या, इथं फरक असा झाला होता की इथं त्या विद्यार्थ्यांना थोडंसं, जे चांगले विद्यार्थी असतील त्याला खात्री असायची की आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळेल. म्हणजे थोडक्यात आताच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला मिळेल. तो काही राजदरबार आहे, तर राजाच त्यात यायला अशा चांगल्या लोकांना आपल्या दरबारात ठेवून घ्यायचा. आणि त्यामुळं जे काही त्या तत्कालीन त्या विद्यापीठातून जे चांगले विद्यार्थी बाहेर पडायचे तेच त्या राजदरबारामध्ये मोठ्या मोठ्या पदावर जायचे. तर अशा प्रकारे साधारणपणे ही जे विद्यापीठ आहेत ही विद्यापीठं होती. तसंच एक शेवटचं म्हणजे काशी विद्यापीठ किंवा ज्याला आपण वाराणसी विद्यापीठ म्हणूया, हे विद्यापीठ आहे थोडंसं वेगळं आहे. हे विद्यापीठ आहे हे साधारणपणे या ठिकाणी या विद्यापीठामध्ये वेद, पुराणं याच्यावर सगळा भर होता. आणि हे हिंदू धर्मीय, म्हणजे या ठिकाणी हे जे विद्यापीठ आहे हे हिंदू धर्मीय लोकांचं विद्यापीठ होतं. आणि या विद्यापीठामध्ये म्हणजे बाकी मी म्हणलं तुम्हाला की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत साधारणपणे सारख्याच आहेत. यासुद्धा 30 बौद्ध विहार, तिथं हे जरी विद्यापीठ हेचं असलं तरीसुद्धा या ठिकाणी 30 बौद्ध विहार होतं, 100 देवालयं होती. आणि या ठिकाणी वैदिक संस्कृती आणि संस्कृत भाषा यांचे ते पहिल्या प्रतीचं केंद्र ठरलं. म्हणजे जी पुराणं लिहिली गेली त्यात काशीचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. शंकराचार्यांनी देखील काही काळ काशीत वास्तव्य केलं आणि त्यामुळे ह्या काशीला विद्यापीठाला थोडं जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. म्हणजे असं म्हणलं जातं पहा की तक्षशिला विद्यापीठानंतर महत्त्वाचं विद्यापीठ म्हणजे काशी वाराणसी जे एक विद्यापीठ आहे हे जे आहे तर तक्षशिला विद्यापीठानंतर महत्त्वाचे विद्यापीठ असं मानलं जायचं. हे विद्यापीठ प्राचीन काळातलं असलं तरी तक्षशिला विद्यापीठाप्रमाणे एवढं प्रसिद्ध नव्हतं. या विद्यापीठावर पुन्हा मग म्हणल्याप्रमाणे धार्मिक शिक्षणावर सर्व भर होता. म्हणजे या ठिकाणी संस्कृत आणि वेदाचं अध्ययन करण्यासाठीच काशीचं विद्यापीठ हे प्रसिद्ध होतं. तर मित्रांनो, या घटकामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लागतं उदंतपुरी देखील विद्यापीठ आहे, ते देखील विद्यापीठ आहे. ते सेम अशाच प्रकारचं हे विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठातसुद्धा हे विद्यापीठ आहे ते बंगालमधले एक विद्यापीठ आहे. या एक महावीर एक बौद्ध लोक जे मुकेश म्हणल्याप्रमाणे जे काही मठ असे विहार स्थापन करायचे, तर त्या ठिकाणी पालेना महावीर एक पाल वंशाचे एक शासक होते गोपाल म्हणून, त्यांनी हे स्थापन केलं होतं एक महाविहार. त्याचं नंतर रूपांतर हे ते हिनयन पंथाचं होतं. आणि त्या ठिकाणी ह्या महाविहाराचं रूपांतर पुढं विद्यापीठात झालं. या विद्यापीठामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्या पंथाची दीक्षा दिली जायची. इतर विद्यापीठामध्ये असं नव्हतं. इतर विद्यापीठामध्ये विशिष्ट धर्माची दीक्षा देण्याची व्यवस्था नव्हती. या ठिकाणी मात्र आपल्या असं लक्षात येतं की जे तुम्ही आमच्याकडे जर आलात तर तुम्हाला हा धर्म स्वीकारावा लागेल
आणि हीनयान पंथ जो आहे त्या हीनयान पंथाची दीक्षा दिला जायची. त्याचं कारण असं होतं, बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी भिक्षू तयार करणे हाच इथला प्रमुख उद्योग होता. म्हणजे या विद्यापीठाचं जे प्रमुख उद्दिष्ट जे होतं ते धर्मप्रसार करणं हे होतं. आणि या ठिकाणी याच्यामुळे काय झालं की त्या भागामध्ये म्हणजे 10व्या शतकामध्ये साधारणपणे 10,000 भिक्षुक तयार झाले होते. म्हणजे भिक्षू, लक्षात घ्या, भिक्षुक नव्हे, भिक्षू. तर हे जे काही आहे आणि मग हे विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ थोडक्यात धर्मप्रसारासाठी असल्यामुळं आणि एवढे मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केल्यामुळं हीनयान पंथाचं जे केंद्र असं ते मानलं गेलं. तर ही सगळी विद्यापीठं जर आपण पाहिली तर थोडंसं आणखी डिटेल तुम्ही पुस्तकात अभ्यास कराल. ह्या विद्यापीठाचा आपल्याला आपण असा विचार करू की साधारणपणे आपल्याला परीक्षेमध्ये ह्याच्या संदर्भात काय विचार करता येईल आपल्याला. तर ह्या विद्यापीठाचा सगळा अभ्यास करा, वाचा. आणि प्रश्न कसा विचारला जाईल पहा, एखाद्या विद्यापीठाचं नेमकं वेगळं वैशिष्ट्य जे आहे ते वेगळं वैशिष्ट्य लक्षात सांगितलं जाईल. आणि मग हे कोणत्या उदाहरणार्थ पहा की वल्लभी विद्यापीठ, आपण असं म्हणलं की वल्लभी विद्यापीठ जे आहे ते गुजरातमध्ये हीनयान पंथाचं ते नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकारातून निर्माण झालेलं विद्यापीठ आहे. मग आपण असा प्रश्न एखादा प्राश्निक करू शकेल किंवा नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकारातून निर्माण झालेले टिंबटिंब हे विद्यापीठ आहे आणि खाली 4 नावं तुम्हाला दिली जाण्याची शक्यता आहे. किंवा अमुक अमुक या विद्यापीठामध्ये म्हणजे अर्थशास्त्राचा जो काही जनक आहे त्याला आपण कौटिल्य म्हणतो, कौटिल्य हा अमुक अमुक विद्यापीठाशी संबंधित व्यक्ती होत. मग खाली नावं दिली, मग तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला वगैरे वगैरे त्याच्यातून तुम्हाला शोधावं लागेल अशा पद्धतीनं. किंवा अमुक अमुक ह्या विद्यापीठाचं प्रमुख उद्दिष्ट हे भिक्षू निर्माण करणं हेच होतं, पुन्हा नावं दिली जातील. म्हणून ह्या सगळे फक्त वाचायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्यांची वैशिष्ट्य थोडीशी लक्षात घ्या आणि मग त्या वैशिष्ट्याच्या आधारानं आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर निश्चितपणे आपण हे जरा थोडंसं वाचा. मी पुन्हा पुन्हा सांगत आलो ह्या युनिटच्या बाबतीत, 10व्या घटकाच्या बाबतीत, की हा जो घटक आहे हा तसा मोठा आहे, व्हॉल्यूमनं खूप मोठा आहे, पण बिलकुल अवघड नाही. थोडंसं पुन्हा पुन्हा वाचलं, चौघांनी मिळून जर चर्चा केली तर आपल्या हे सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आणि सहजपणे आपल्याला ह्याची उत्तर देता येतील. आपण निश्चितपणे याचा अभ्यास कराल आणि परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जाल अशी आशा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.